ठाण्यात गणेश नाईक पुन्हा एकदा जनता दरबार घेत आहेत। ठाण्यातील रघुवंशी हॉलमध्ये 24 तारखेला जनता दरबाराचं आयोजन करण्यात आले। भारतीय जनता पक्षाने गणेश नाईक यांना जिल्हा संपर्क प्रमुख केल्यामुळे जिल्ह्याचा संपर्क वाढवण्यासाठी जनता दरबार हा महत्त्वाचा ठरेल, याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी मनीष गांगुर्डे यांनी। ठाण्यामध्ये पुन्हा जनता दरबारची चर्चा रंगते आणि हे आपल्याला बघायला मिळते। आपण बघतोय की ठाण्यामध्ये पुन्हा एकदा गणेश नाईक हे जनता दरबार घेणार आहेत। सोमवार दिनांक 24 फेब्रुवारी 2025 ला गणेश नाईक हे जनता दरबार घेणार आहेत। खारकर आळीतील रघुवंशी हॉल या ठिकाणी हा जनता दरबार भरवला जाणार आहे। त्यामुळेच एक चर्चेचा विषय आपल्याला बघायला मिळतोय की ठाण्याचा गड म्हणून बघितला जातो शिवसेनेकडे, त्या शिवसेनेच्या गडामध्ये एकनाथ शिंदेच्या बाले किल्ल्यामध्ये हा जनता दरबार भरवला जात आहे आणि त्यामुळेच आता महायुतीचा हा प्रमुख घटक आहे आणि या घटकामध्येच आता कुठे आलबेल आहे का हे दिसून येत आहे आणि त्याच्यामुळेच गणेश नाईक यांना ठाणे जिल्ह्याचा संपर्क मंत्री बनवल्याच्या नंतर त्यांचा पहिला हा जनता दरबार आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय। याआधी देखील गणेश नाईक हे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांनी गडकरी रंगायतन येथे जनता दरबार भरवला होता आणि त्यामुळेच स्थानिक आणि लोकांचे प्रश्न हे मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न जनता दरबारच्या माध्यमातून केला होता आणि त्यामुळेच कुठेतरी आता पुन्हा एकदा जनता दरबार गणेश नाईकांच्या माध्यमातून सुरू होतोय आणि याचाच अर्थ भारतीय जनता पक्ष हा ठाणे जिल्ह्यामध्ये अधिकाधिक सक्रिय होतोय का गणेश नाईकांच्या माध्यमातून हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।